आजच्या कथेचे नाव आहे सिंह आणि छोटा उंदीर। एकदा जंगलात एक भव्य दिव्य सिंह झाडाखाली झोपला होता। तो इतका गाढ झोपलेला होता की त्याला आजूबाजूच्या गोष्टींची काहीच जाणीव नव्हती। तेवढ्यात तिथे एक छोटासा उंदीर खेळत खेळत आला आणि चुकून सिंहाच्या पायावर चढला। सिंहाला काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं, त्यामुळे तो अचानक जागा झाला। त्याने आपल्या मोठ्या पंजात त्या उंदराला पकडले आणि तो रागाने गुरगुरला, अरे लहानशा उंदीर, तुला माहिती आहे का तू कोणाच्या पायावर चढलास? आता मी तुला खाऊन टाकेन। उंदीर घाबरून थरथर कापू लागला। तो विनवणीच्या सुरात म्हणाला, महाराज कृपा करा, मी लहानसा प्राणी आहे, मी चुकून तुमच्या पायावर चढलो, मला माफ करा, मला सोडून द्या, मी भविष्यात कधीतरी तुमच्या उपयोगी पडेन। सिंह हे ऐकून मोठ्याने हसला। तो म्हणाला, तू माझ्या उपयोगी पडशील? तू इतका छोटा आहेस की तुला माझ्याजवळ येण्याचीही संधी मिळणार नाही। पण सिंह दयाळू असल्यामुळे त्याने उंदराला माफ केलं आणि सोडून दिलं। उंदीर आनंदाने तिथून निघून गेला। त्यानंतर एके दिवशी सिंह जंगलात फिरत असताना शिकाऱ्याने लावलेल्या जाळ्यात अडकला। त्याने जोरजोरात ओरडून सुटण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या जाळ्यातून बाहेर पडू शकला नाही। त्याने खूप जोर लावून पाहिला, पण तो सुटण्याचा जितका प्रयत्न करायचा तितकाच तो जाळ्यात अधिक अडकत गेला। तो मोठ्या आवाजात डरकाळी फोडू लागला। जंगलातील अनेक प्राणी त्याचा आवाज ऐकून घाबरले, पण तो लहानसा उंदीर मात्र लगेच तिथे आला। त्याने सिंहाला अडकलेलं पाहिलं आणि तो म्हणाला, महाराज काळजी करू नका, मी तुम्हाला सोडवतो। सिंहाला आश्चर्य वाटलं। सिंह म्हणाला, तू एवढा लहान, तू मला कसं सोडवणार? उंदीर शांतपणे पुढे गेला आणि आपल्या लहानशा पण तीक्ष्ण दातांनी जाळ्याची दोरी कुरतडायला सुरुवात केली। काही वेळातच त्या दोऱ्या तुटल्या आणि सिंह मोकळा झाला। सिंहाला खूप आनंद झाला। तो उंदराकडे पाहत म्हणाला, माझी चूक झाली, मी तुला लहान म्हणून कमी लेखलं, पण आज तूच माझ्या मदतीला आलास। धन्यवाद मित्रा। आणि त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर चांगले मित्र झाले। यावरून आपल्याला बोध मिळतो, कोणालाही कमी लेखू नये। छोटासा प्राणीही मोठं कार्य करू शकतं। आपण दयाळूपणे वागलो तर भविष्यात ते आपल्यालाच उपयोगी पडू शकतं। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।